UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सूचना। मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, काँग्रेस नेत्यांना दिल्लीतूनच निर्णय घेऊन राज्यात यावं लागेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। काही अपक्षांची महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा आरोप। भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला, रोहित पवारांचा गंभीर आरोप। सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन, कार्यकर्त्यांची चर्चा करून पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेणार। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या, मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रातच राहा, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका, वरिष्ठांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून खबरदारी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना मार्गदर्शन। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान घटक पक्षांची मोठ बांधणार, छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। संभाजीनगर शहरात निवडणूक निकालावर 50 कोटींचा सट्टा, कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजीत। महाराष्ट्राचा उद्या महानिकाल, राज्यात महायुती की महाविकास आघाडीचं सरकार येणार, उद्या फैसला। राज्यातील एकूण मतदानाच्या टक्केवारीत 1% वाढ, राज्यात एकूण 66.5% मतदान झाल्याची माहिती। टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार, महायुतीला 175 तर महाविकास आघाडीला 100 जागा मिळण्याची शक्यता। काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय, निकालानंतर ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी। विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग, महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार, बैठकीत मतमोजणी संदर्भात सूचना देणार। पुण्यात निकालाआधीच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर, विकासाचा वादा अजितदादा म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी। शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आल्यास शिंदेंनी मुख्यमंत्री होण्यावर शिवसेनेत एकमत, शंभूराज देसाईंची माहिती, तर मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। सोलापुरात काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद चिघळला, शरद कोळींची गाडी फोडल्यास सुशील कुमार शिंदेंचं घर फोडणार, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष पाटलांचा काँग्रेसला इशारा। 10वी-12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, फेब्रुवारी ते 18 मार्च, 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा असणार, 15 फेब्रुवारीपासून सीबीएसईची लेखी परीक्षा। पश्चिम रेल्वेवर उद्या रात्रकालीन 3 तासांचा मेगा ब्लॉक, शनिवारी मध्यरात्री वसई रोड यार्ड आणि मालवाहतूक मार्गावर ब्लॉक असणार। पहिल्या कसोटीत कांगारूंचा भेदक मारा, भारताचे अवघ्या 108 धावांवर 6 गडी बाद, डाव सावरण्याची मदार आता ऋषभ पंतच्या खांद्यावर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।